नमस्कार मित्रांनो, भाग 14वा. मागील घटना. जयवंत बाबा आपला मुलगा अविनाश आणि कविता यांच्या प्रेमाच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी कविताचे वडील श्रीकांत मोरे यांच्या घरी गेले होते. श्रीकांत, जे आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगणारे आणि स्वभावाने थोडे चिडके असणारे, त्यांना हे नाते अजिबात मान्य नव्हते. अविनाशची मोबाईल शॉपीतील नोकरी पाहून त्यांनी अविनाशला भिकारडा म्हटले होते आणि जयवंत बाबांचा अपमान केला होता. श्रीकांतच्या अपमानजनक वागणुकीमुळे जयवंत बाबा आणि अविनाश निराश होऊन श्रीकांतच्या घरातून बाहेर पडले होते. अविनाशने कविताबरोबर पाहिलेली लग्नाची स्वप्ने यामुळे धुळीला मिळाली होती. त्यांच्या गेल्यानंतर श्रीकांतने कविताला पैशाचे महत्त्व समजावले होते आणि तिच्या मनातून अविनाशचं प्रेम काढून टाकलं होतं. त्यानंतर त्यांनी कविताचं लग्न एका PSI मुलाशी ठरवल्याचं कविताला सांगितलं होतं. त्यामुळे तिच्या मनात आवीबद्दलच्या भावना आता कमी झाल्या होत्या आणि तिने ऐशोआरामीसाठी आपलं प्रेम सोडून दिलं होतं. आता पुढे. दुसऱ्या दिवशी कविता नेहमीप्रमाणे आनंदाने कॉलेजला गेली. अविनाशला विसरून तिचं मन आता तिच्या वडिलांनी दाखवलेल्या श्रीमंतीच्या स्वप्नांमध्ये रमलं होतं. तिला अविनाशला भेटून आपलं लग्न ठरल्याचं सांगायचं होतं, पण नेहमीप्रमाणे अवी कॉलेजच्या गेटवर दिसला नाही. ती दिवसभर खूप खुश होती, जणू काही तिच्या आयुष्यातील एका मोठ्या समस्येचा निचरा झाला होता. कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी पूजाच्या स्कूटीवरून घरी जाताना कविताने आवीच्या भेटीबद्दल पूजाला सांगितलं. आता कविता आणि आवीच्या प्रेमात दुरावा आला आहे हे माहीत होताच पूजा मनोमन खूप खुश झाली. तिला आता आवी तिच्या आयुष्यात येणार याची खात्री वाटू लागली होती. पूजाची स्कूटी तिच्या बंगल्याच्या गेट बाहेर थांबली. पूजाच्या मागे बसलेली कविता स्कूटीवरून उतरली. पूजाला अविनाशच्या संध्याकाळच्या वेळापत्रकाची पूर्ण कल्पना होती. कविताला आवीला भेटायचंच होतं आणि पापाने सांगितल्याप्रमाणे आवीला समजावून सांगायचं होतं. आवी संध्याकाळी जिथे जायचा ती जागा फक्त पूजालाच माहीत होती. कविताने सहजच पूजाला विचारलं, पूजा, आवी कुठे असेल ग आता? मला त्याला भेटून समजवायचं आहे. अगं, तो रोज मला कॉलेजच्या गेटवर भेटत असतो, पण तो आज आलाच नाही. आता पूजा अचानक भावूक होऊन आनंदाने म्हणाली, मी तुला आवीची भेट करून देईन, पण शेवटची. लगेच कविता उत्तेजित होऊन म्हणाली, प्लीज 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 प्लीज, अगं सांग, लवकर सांग मला, कुठे आहे तो? तिचा उतावळापणा बघून पूजाने तिला विचारलं, पण त्या बदल्यात तू मला काय देशील? कविता लगेच म्हणाली, काहीही माग, पण प्लीज लवकर सांग. पूजा तिच्या डोळ्यात एक चमक घेऊन म्हणाली, मला माझं प्रेम परत करशील? मला आवी खूप आवडतो. आता कविताच्या डोळ्यासमोर श्रीकांतने दाखवलेली श्रीमंतीची स्वप्ने पुन्हा तरळली. आवी आता तिच्यासाठी फक्त भूतकाळ होता. तिचं लग्न ठरल्यामुळे तिला आता आवीची फारशी पर्वा नव्हती. मग पूजा चेहऱ्यावर निरागस भाव आणत म्हणाली, बघ, जर तुझं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरलं असेल तर आवी अर्थातच एकटा पडेल ना ग. तू जर अविनाशला सोडून देणार असशील तर आवी मला मिळेल का? कविता लगेच म्हणाली, हो नक्कीच. पूजाने क्षणभर आश्चर्याने कविताकडे पाहिलं आणि ती डोळ्यात आनंदाश्रू घेत म्हणाली, मला त्याची खूप गरज आहे ग. कविता मात्र सहजतेने म्हणाली, पण मला आता त्याची काहीच गरज नाही. मला आता आयुष्याशी काही घेणं देणं नाही. माझं लग्न ठरलंय, तो आता तुझ्यासाठी फ्री आहे. पूजाच्या चेहऱ्यावर एक क्रूर विजय हसू उमटलं, जे कविताने पाहिलं नाही. पूजा आतून खूप आनंदित झाली होती. तिचा अविनाशला मिळवण्याचा डाव यशस्वी होत होता. तिने आवीची अनेक दिवसांची प्रतीक्षा केली होती आणि आता ती प्रत्यक्षात येणार होती. पूजाने खूप खुश होऊन पुन्हा तिला विचारलं, म्हणजे खरंच मला आवी मिळणार? कविता आत्मविश्वासाने म्हणाली, 100% मी देणार. पूजाला अजूनही विश्वास बसेना म्हणून ती म्हणाली, पण हे कसं शक्य आहे? कविता हसत आनंदाने म्हणाली, अगं, माझं लग्न माझ्या पप्पांनी एका खूप मोठ्या श्रीमंत मुलाशी ठरवलंय. आलिशान बंगला आहे, कितीतरी मर्सडीज कार आहेत त्यांच्या, नोकर चाकर. मी आता फक्त ऐशमध्येच असणार. अगं, असं स्थळ मिळायला नशीब लागतं, नशीब. हे पटकन सांग, आवी कुठे आहे? हे सगळं मला आवीला सांगायचंय. सांग ना ग पटकन. पूजाने तात्काळ अविनाश कुठे असेल हे कविताला सांगितलं आणि कविता आनंदाने आपल्या बंगल्याकडे गेली आपली स्कूटी घ्यायला. आवी नेहमीप्रमाणे संध्याकाळी रानातील त्या झाडाखालच्या बाकावर बसून सूर्यास्त पाहत होता. सूर्य अस्ताला जात होता आणि नारिंगी रंगाची किरणे सर्वत्र पसरली होती. पक्षी किलबिलाट करत आपल्या घरट्याकडे परतत होते. पण आवीसाठी हे काहीच महत्त्वाचं नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर फक्त कविता उभी होती. आता तर तो खूपच अस्वस्थ होता. काल कविताच्या वडिलांनी केलेला अपमान, त्यांची कठोर भाषा आणि जयवंत बाबांना झालेला त्रास यामुळे तो पूर्णपणे निराश झाला होता.
पण त्याचा अजूनही कवितावर विश्वास होता. कुठेतरी शून्य नजरेने पाहत कवितासाठी घेतलेल्या त्या 2 बांगड्या बोटांवर हळूवार फिरवत नाराज मनाने तो काहीतरी विचार करत बसला होता. अवी मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होता, बाबा, कविताला स्वीकारणं आता शक्य नाही. कविताचे पापाही मोठ्या इगोमध्ये आहेत, पण कविताशिवाय माझं जगणं मुश्किल आहे. काही झालं तरी कविता मला मिळायलाच हवी. काय करावं काही सुचत नाहीये, पण मला माझं आयुष्य कवितासोबतच जगायचंय. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता, कविता माझ्यावर अजूनही प्रेम करते. कालच्या घटनेमुळे ती गोंधळली असेल. कदाचित तिच्या वडिलांच्या दबावामुळे ती काही बोलू शकली नसेल, पण ती माझी आहे आणि मलाच मिळेल असा ठाम विश्वास त्याला होता. त्या बांगड्यांकडे पाहताना त्याला कविताचा हसरा चेहरा आठवत होता आणि त्याला वाटत होतं की हीच ती मुलगी आहे जिच्यासोबत त्याला आपलं सगळं आयुष्य घालवायचं आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी कविता त्याला कधीच दगा देणार नाही, कारण त्यांच्या प्रेमाची गाठ खूप घट्ट होती असं त्याला मनोमन वाटत होतं. काही क्षणांच्या विचारानंतर एक लांब श्वास सोडून तो स्वतःशीच म्हणाला, ओके, आता एकच पर्याय, मला कविताला घेऊन पळून जायला हवं, खूप दूर, जिथे आमच्याकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या माणसांची छायाही नसेल. अवीने आपल्या हातातील बांगड्या खिशात ठेवल्या. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर मागून कोणाचा तरी हात आला. त्याने मागे वळून पाहिलं तर मागे कविता उभी होती. तो बाकावरून झटकन उठला आणि आनंदाने तिला म्हणाला, कविता तू? त्याच्या आवाजात आनंदाने आश्चर्य भरले होते. कविताला अचानक समोर पाहून अवीच्या मनात आनंदाची एक लाट उसळली होती. त्याच्या चेहऱ्यावरचं नैराश्य एका क्षणात नाहीसं झालं होतं आणि डोळ्यात एक चमक आली होती. काही क्षणांपूर्वी मनामध्ये असलेले सगळे विचार, काळजी, भीती, पळून जाण्याचा विचारही तो विसरून गेला होता. त्याला विश्वासच बसेना की कविता त्याच्या समोर उभी आहे. क्षणात त्याच्या ओठांवर हसू उमटले होते. कविताने मात्र त्याच्या डोळ्यातील चमक आणि तिच्या भेटीने त्याला झालेला आनंद पाहिला नाही. ती त्याच्या भावनांचा विचार न करता आपल्याच नादात अवीला म्हणाली, अवी, तू इथे आहेस? आज कॉलेजजवळ का नाही आलास? अरे, मी तुझ्या दुकानावर गेले होते, तू तिथेही नव्हतास. मग तुझ्या घरी गेले तर नारायण काका म्हणाले की तू आपल्या रूमवर आहेस. म्हणजे काय रे? तिचे शब्द ऐकून अवीचा उत्साह थोडा मावळला. त्याला वाटले ती आपल्या प्रेमाबद्दल किंवा कालच्या घटनेबद्दल काहीतरी बोलेल, पण ती तर नेहमीच्या चौकशी करत होती. अवीने तिच्या डोळ्यात पाहिलं. नेहमीसारखी चमक नव्हती की तो नेहमी पाहत असलेली काळजी नव्हती. त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. तरीही त्याच्या मनात आशेचा एक किरण होता. अवी काहीच बोलला नाही, म्हणून तिने पुन्हा विचारलं, अवी, तू जयवंतबाबांपासून वेगळा का राहतोस? अवी कविताला म्हणाला, ते मी तुला नंतर सांगेन. कविता, आपल्याला आत्ताच्या आत्ता एक मोठा निर्णय घ्यायला हवा, माझ्यासाठी, तुझ्यासाठी, आपल्या आयुष्यभराच्या संसारासाठी. कविता म्हणाली, अरे पण? अवी तिचं काहीही न ऐकता तिचं वाक्य तोडत म्हणाला, 1 मिनिट कविता. अवीने आनंदाने आपल्या खिशातील त्या 2 बांगड्या काढल्या आणि तिचे हात आपल्या हातात घेऊन त्या बांगड्या तिच्या हातात घातल्या. कविता शून्य नजरेने त्याच्याकडे पाहत होती. अवी कविताकडे बघत म्हणाला, कविता, ही माझी पहिली गिफ्ट आहे तुला आणि इथून पुढचं माझं सगळं आयुष्य मी तुला गिफ्ट म्हणून अर्पण करणार आहे. कविताने क्षणभर त्या हातातल्या बांगड्यांकडे पाहिलं आणि अल्पहास्य केलं. तिने आपल्या हातातील त्या बांगड्या काढल्या आणि हळुवारपणे अवीचा हातात हात घेऊन त्या बांगड्या अवीच्या हातावर ठेवल्या. अवी काही न समजल्यासारखे कविताकडे पाहतच राहिला. तेवढ्यात कविता म्हणाली, सॉरी. अवीला आश्चर्याचा एक दुःखद धक्काच बसला. कविता म्हणाली, अवी, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. हो अवी, तेच तर मी तुला सांगायला आले होते, माझं लग्न ठरलंय. तिच्या आवाजात एक प्रकारचा अधिकार होता जो अवीने कधीच ऐकला नव्हता. अवीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला आपल्या कानांवर विश्वास बसेना. तो तळमळीने तिला म्हणाला, लग्न? कुणासोबत? कविता, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? कविता हसत म्हणाली, माझ्या पापाने माझ्यासाठी एक श्रीमंत मुलगा पाहिलाय, जिथे मी आयुष्यभर ऐशोआरामात जगू शकते. अवी भरल्या डोळ्यांनी वेदनेने म्हणाला, पण कविता, तू प्रेम केलंयस माझ्यावर. कविता म्हणाली, अवी, प्रेम प्रेम म्हणजे काय असतं रे? ते तर फक्त भावना आहेत. ते फक्त काही दिवसांसाठीच असतं. आयुष्यभर जगायला पैसा लागतो, प्रतिष्ठा लागते. आयुष्यात पैशाशिवाय काहीच नाही. हे जग पैशावर चालतं. नुसत्या प्रेमावर आयुष्य निघत नसतं. माझं मन बदललंय आता. त्या मनाला मी नाही आवरू शकत. मला ऐशोआरामातच जिंदगी काढायचे.
कविताच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता. आवीला विश्वास बसत नव्हता की कविता असं बोलू शकते. आवी रडवेल्या चेहऱ्याने तिला म्हणाला, कविता, तू हे काय बोलतेस? तू बदललीस? कालपर्यंत तू तर... कविता त्याच्या भावनांवर लक्ष न देता म्हणाली, हो, मी बदलली आणि ते चांगलंच झालं. माझ्या पप्पांनी मला बरोबर समजावलं. तू मला काय देणार आहेस आवी? तुझं ते मोबाईल शॉपीतलं काम माझ्या एका महिन्याच्या खर्चालाही ते पुरणार नाही. माझं लग्न एका PSI मुलाबरोबर ठरलंय. तो खूप श्रीमंत आहे आणि खूप प्रतिष्ठित आहे. आता यापुढे आपण भेटणं शक्य नाही. तू मला विसरून जा. कविता तिच्या बोलण्यात पूर्णपणे श्रीकांतच्या प्रभावाखाली होती. त्याला कविताच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. ती प्रेमाची नव्हती तर श्रीमंतीची होती. ज्या कवितासाठी त्याने आपल्या वडिलांचा अपमान सहन केला होता, ती कविता आज त्याला सोडून श्रीमंतीच्या हव्यासापोटी दुसऱ्याची होणार होती. कविता समजून घेत नाही या विचाराने आवीच्या पोटात गोळा आला होता. तरीही तो तिला समजावण्याच्या हेतूने रडवेल्या चेहऱ्याने तिला म्हणाला, कविता, मी तुझ्यावर पहिलं प्रेम केलंय. तूही माझ्यावर पहिलं प्रेम केलंयस. आयुष्यभर तुला याची खंत राहील. कदाचित तू विसरशील, पण मी माझं पहिलं प्रेम नाही विसरू शकणार. तू तुला हवं ते कर, पण मी मात्र नेहमी तुझ्याच प्रतीक्षेत राहीन, कायमचा. कविता म्हणाली, आवी प्लीज, तू सगळं विसरून जा. आवी पुन्हा रडत म्हणाला, अगं खरं प्रेम केले मी तुझ्यावर. मला तुझ्यापेक्षा या जगात कमी जास्त काहीच माहीत नाही. कविता म्हणाली, आवी प्लीज, मला समजून घे. लग्न ठरलंय माझं. मी तुझी नाही होऊ शकत. आवी भरल्या डोळ्याने पाठमोराच म्हणाला, नाही, तू येशील. तू परत येशील. मला खात्री आहे तू परत माझ्याकडेच येशील. मला माझं मन सांगतंय. मला माझं पहिलं प्रेम सांगतंय. तू नक्कीच माझ्याकडे परत येशील. कविता म्हणाली, आवी प्लीज, तू अजून योग्य विचार करून बघ. तुझं आयुष्य बर्बाद करून घेऊ नकोस. असं म्हणून कविता तिथून निघून गेली. आवीच्या भावनांचा विचार न करता कविता तिथून दूर गेली होती. आता आवीला तिच्याकडे पाहण्याचीही धाडस झाली नाही. आवी एकटाच तिथे बसून राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याला स्वतःच्या आयुष्याचा तिटकारा आला होता. त्याचं पहिलं प्रेम, त्याचा जीव त्याला सोडून गेला होता आणि तेही पैशासाठी. त्याला काही सुचत नव्हतं. कविताने दिलेली साथ सोडली होती की तिच्या वडिलांनी तिला बदलून टाकलं होतं हे त्याला कळत नव्हतं. त्याचं प्रेम धुळीस मिळालं होतं. तो फक्त कविताच्या आठवणीत तिच्यासोबतच्या स्वप्नात हरवला होता. त्याला हे स्वीकारणं कठीण होत होतं की कविता त्याच्यापासून दूर गेली आहे. अविनाशच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याला त्याच्या आयुष्यात इतका मोठा धक्का कधीच बसला नव्हता. तो दुःखी झाला होता, पण त्याला कविताला बोलण्याचा काही अधिकार नव्हता. कविताने आवीच्या प्रेमाचा त्याग केला होता फक्त श्रीमंतीसाठी. तिला वाटले की तिने योग्य निर्णय घेतला आहे, पण तिला हे माहीत नव्हते की पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही. सूर्य हळूहळू डोंगरावर जाऊ लागला होता आणि त्याची किरणे आवीच्या चेहऱ्यावर पडली होती, पण त्याचं मन मात्र अंधारात बुडालं होतं. आवी त्या हातातल्या 2 बांगड्यांकडे पाहतच राहिला आणि सूर्य डोंगराळ होऊन कधी अंधार पसरला कळलंच नाही. आता श्रीमंतीच्या मोहात अडकलेल्या कविताला अविनाशच्या निस्वार्थ प्रेमाचं महत्त्व कधी कळेल का? पुढे अविनाश कविताची वाट पाहत राहील की नियती त्याला पुढे घेऊन जाईल? आता पूजा आवीसाठी काय प्रयत्न करते बघूया पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.